जय भीम. महामानवाचे महापरिनिर्वाण. रविवार दिनांक 2 डिसेंबरला नानकचंद रतू सकाळी नेहमीप्रमाणे 7:15ला आले. तेव्हा बाबासाहेब बिछाण्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, आलास वेळेवर. आज आपल्याला खूप काम करायचे आहे. ते बिछाण्यातून उठले, चहा घेतला व कार्ल मार्क्सचे दास कॅपिटल या ग्रंथातील मजकूर परत डोळ्याखालून घालून बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले आणि नानकचंदला टाईप करायला देत होते. हे काम संध्याकाळपर्यंत चालले. दिनांक 4 डिसेंबरला बाबासाहेब सुमारे 8:45ला उठले. सकाळी सुमारे 11 वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी याबाबत विचारविनिमय करावा अशी विनंती केली. बाबासाहेब त्यांना म्हणाले, यासंबंधी आपण उद्या रात्री 8:30च्या नंतर चर्चा करू. दिनांक 5 डिसेंबर 1956ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती. ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधूनमधून बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाचा मजकूर लिहित होते. 3-4 कागद लिहून झाले होते तेव्हा नानकचंद संध्याकाळी 5:30 वाजता आले. त्यावेळी बाबासाहेबांचा चेहरा लहान झालेला व अस्वस्थ असलेले त्याला दिसले. त्याने नानकचंदला लिहिलेले कागद टाईप करण्यास दिले. त्यानंतर काही वेळ गेल्यावर संध्याकाळी बाबासाहेब डोळे मिटून हळू आवाजात बुद्धम शरणम गच्छामी त्रिशरण म्हणू लागले. नंतर त्यांनी नानकचंदला बुद्ध भक्तिगीते ही रेकॉर्ड लावायला सांगितले व त्या गीताबरोबर आपणही गुणगुणू लागले. नोकराने जेवण आणले तेव्हा बाबासाहेब म्हणाले, जेवणाची इच्छा नाही, परंतु नानकचंदने आग्रहाने जेवावयास उठवले. डायनिंग हॉलच्या दोन्ही बाजूंना भिंतीच्या कडेने ग्रंथांची कपाटे ओळीने लावलेली होती. त्या ग्रंथाच्या कपाटांना पाहत पाहत बाबासाहेबांनी एक दीर्घ निश्वास सोडला आणि हळूहळू चालत डायनिंग टेबलापाशी गेले. इच्छा नसतानाही 2 घास खाल्ले. नंतर नानकचंदला डोक्याला तेल लावून मसाज करायला सांगितले. मसाज संपल्यावर ते काठीच्या साहाय्याने उभे राहिले आणि एकदम मोठ्यांदा म्हणाले, चल उचल कबीरा, तेरा भवसागर डेरा. त्यावेळी ते फार थकलेले दिसत होते. चेहराही एकदम निस्तेज झाला होता. त्यांना झोप येऊ लागली होती. तेव्हा नानकचंदने जाण्याची परवानगी मागितली. ते म्हणाले, जा आता, पण उद्या सकाळी लवकर ये. लिहिलेला मजकूर टाईप करायचा आहे. नानकचंद निघाले तेव्हा रात्रीचे 11:15 झाले होते. दिनांक 6 डिसेंबरला नानकचंद सकाळी नेहमीपेक्षा उशिराच उठले. ते सायकल बाहेर काढताच तोपर्यंत दारावर सुदाम हा उभा राहिला. म्हणाला, माईसाहेबांनी तुम्हाला लागलीच बोलवले आहे. नानकचंद तसेच निघाले. त्यांनी सुदामला विचारले, एवढ्या घाईने का बोलवले आहे? आणि बंगल्यावर पोचल्यावर ते बाबासाहेबांच्या बिछाण्याजवळ गेले आणि म्हणाले, बाबासाहेब, मी आलोय. असे भांबावून मोठ्यांदा ओरडले. साहेबांच्या अंगाला हात लावला. त्यांना ते गरम असल्याचा भास झाला म्हणून ते छातीचा मसाज करू लागले. ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा कळून चुकले की बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रचंड ग्रंथ आटोपलेला आहे. बाबा गेल्याचे पाहून नानकचंद मोठ्यांदा रडू लागले. बंगल्यातील सर्वजण गोळा झाले. माळ्याने तर बाबासाहेबांच्या पायावर लोळून घेतली आणि तोही रडू लागला. पुढची व्यवस्था करायची म्हणून नानकचंद यांनी 9 वाजता फोन करण्यास सुरुवात केली व सर्वांना ही बातमी कळवली. आणि बाबासाहेबांचा पार्थिव देह मुंबई राजगृह येथे विमानाने आणण्यात येणार आहे ही बातमी मुंबईतील लोकांना कळाली. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे विमानतळाकडे जाऊ लागले.
दिल्लीहून बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन विमान निघाले. सांताक्रूज विमानतळावर रात्री उतरले. तेथे आधीच सगळी व्यवस्था करण्यात आली होती. ॲम्ब्युलन्स विमानतळावरून राजगृहाकडे जाण्यास निघाली. हजारो लोक थंडीत कुडकुडत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हातात हार घेऊन व डोळ्यातून अश्रूंना वाट करून देत उभे होते. वंदना घेत घेत ॲम्ब्युलन्स हळूहळू चालत राजगृहाकडे आली. तेव्हा राजगृहापुढे जमलेल्या लाखो लोकांच्या तोंडून एकच अर्थहास स्वर निघाला, बाबा, आणि ते रडू लागले. स्त्रियांचा आक्रोश तर विचारायलाच नको. मातांनी आपली मुले बाबांच्या चरणावर घातली. काहींनी भिंतीवर डोकी आपटली. कित्येक जणी मूर्छित पडल्या. हिंदू कॉलनीतील सवर्ण हिंदूंना बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत 3-4 तास उभे राहावे लागले. हिंदू कॉलनीतील लोकांनी आमच्या वस्तीतील ज्ञानियाचा राजा गेला, आमच्या हिंदू कॉलनीचे भूषण हरवले असे उद्गार काढले. एवढी जरी गर्दी तेथे जमली होती तरी लोक अत्यंत शिस्तीने अंत्यदर्शनासाठी उभे होते. बाबांचा पार्थिव देह राजगृहात आणल्यानंतर बौद्ध भिक्षूंनी धार्मिक विधी पार पाडला. हा विधी अत्यंत साधा होता. नंतर बाबासाहेबांच्या पार्थिव देहावर पावित्र्य निर्देशक अशी शुभ्र वस्त्रे चढविण्यात आली. पार्थिव देहाजवळ असंख्य मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यांच्या उशाला बुद्धांची एक मूर्ती होती. दुपारी 1 वाजेपर्यंत सुमारे 2 लक्ष लोकांनी अंत्यदर्शन घेतले. बाबासाहेबांच्या दुःखद निधनामुळे सुमारे 2 लक्ष कामगारांनी हरताळ पाळला. त्यामुळे 25 कापडी गिरण्या पूर्णपणे बंद होत्या. अनेकांनी आपली दुकाने बंद केली होती. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी देखील हरताळात भाग घेतला होता. एका शृंगारलेल्या ट्रकवर बाबासाहेबांचा पार्थिव देह ठेवण्यात आला. त्यामागे बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली. त्यांच्या शेजारीच पुत्र यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर व पुतणे मुकुंदराव बसले होते. मिरवणुकीची लांबी सुमारे 1.5 ते 2 मैल होती. किमान 10 लाख लोकांनी भारताच्या या बंडखोर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. एवढी मोठी प्रचंड गर्दी, पण बेशिस्त वर्तनाचा एकही प्रकार कुठेही घडला नाही. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली. परळ नाक्यापासून मिरवणूक एल्फिस्टन रोडकडे निघाली तेव्हा जिकडे तिकडे माणसाशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. बरोबर दिनांक 7 डिसेंबर 5 वाजता महायात्रा दादरच्या चौपाटीवर आली. डॉक्टर बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देण्यासाठी भागेश्वर स्मशानभूमीतच समुद्राच्या बाजूला भिंतीलगत एक वाळूचा प्रचंड चौथरा तयार करण्यात आला होता. बाबांचे शव ट्रकच्या खाली उतरवण्यात आले. मेणबत्त्यांचे तपके घेतलेले 4 भिक्षू पुढे होते. बाबासाहेबांचे शव सर्वांना दिसेल अशा प्रकारे एका उंच व्यासपीठावर ठेवण्यात आले. मुंबई सरकारतर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबईतील व बाहेरगावची अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती. भिक्षूंनी धार्मिक विधी प्रारंभ केला. ते करून दृश्य पाहताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांचा हा विधी आनंद कौसल्यायन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यानंतर बाबासाहेबांचे शव चंदनाच्या चितेवर चढविले आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या पार्थिव शवाला सशस्त्र पोलीस दलाने त्रिस्तर बंदुकीने बार काढून मानवंदना दिली व बिगुलाच्या गंभीर स्वरात त्यांच्या देहाला पुत्र यशवंतराव यांच्या हस्ते संध्याकाळी 7:15ला अग्नी देण्यात आला. बाबासाहेबांच्या शवाला अग्नी देताच यांचे आप्तसुखी यांना संयम आवरता आला नाही. ते चित्तेकडे धावले, अक्षावक्षी रडू लागले व त्यांनी पुन्हा बाबांचे शेवटचे दर्शन घेतले आणि काही क्षणात बाबासाहेबांचा पार्थिव देह कायमचा अनंतात विलीन झाला. रविवार दिनांक 9ला सकाळी 8 वाजता दादर चौपाटीवर विस्तीर्ण वाळूच्या पटांगणात जाहीर शोकसभा झाली. अध्यक्ष भदंत कौसल्यायन हे होते आणि अनेक वक्ते उपस्थित होते. अनेकांची भाषणे झाली. श्रीमती रेणू चक्रवर्ती यांनी भाषणात हे उद्गार काढले. आम्हा तरुण सभासदांना डॉक्टर आंबेडकर यांच्या सानिध्यात राहण्याचा, अगर त्यांच्याबरोबर काम करण्याचा सुयोग मिळाला नाही. डॉक्टर आंबेडकर यांनी राजघटना व हिंदू कायद्याची संहिता जी मूळ तयार केली होती ती उत्कृष्ट होती आणि जोपर्यंत या 2 कृती भारतात अस्तित्वात राहतील तोपर्यंत आंबेडकरांच्या अद्वितीय बुद्धिमत्तेचा
व कर्तृत्वाचा स्मृतिदीप भारतात तेवत राहील. हिंदू समाजातील पीडित व दलित लोकांना त्यांनी ज्ञानाची संजीवनी पाजून जिवंत केले आणि आपल्या मानवी हक्कासाठी लढण्यास उभे केले. त्याचप्रमाणे त्यांनी पददलिताबद्दलची वरिष्ठ वर्गाची दृष्टी बदलून टाकली. हे त्यांचे अनुपम थोर राष्ट्रकार्य होय. त्यानंतर आचार्य अत्रे यांनी सुद्धा भाषण केले. ते म्हणाले, या महान नेत्याच्या मृत्यूने मृत्यूचीच कीव वाटू लागली. मरणानेच आज आपले हसू करून घेतले आहे. मृत्यूला काही दुसरी माणसे दिसली नाहीत. मग त्याने इतिहास निर्माण करणाऱ्या एका महान जीवनाच्या या ग्रंथावर इतिहासाच्या एका पर्वावरच का झडप घातली? भारताला महापुरुषाची वाण कधी पडली नाही, परंतु असा युगपुरुष शतकाशतकात तरी होणार नाही. झंझावातातला मागे सारणारा महासागराच्या लाटासारखा त्यांचा अवखळ स्वभाव होता. जन्मभर त्यांनी बंड केले. आंबेडकर म्हणजे बंड असा बंडखोर शूरवीर. बहादर पुरुष आज मृत्यूच्या चिरनद्रेच्या मांडीवर कायमचा विसावा घेत आहे. त्यांचे वर्णन करण्यास शब्द नाहीत. महामानवास माझे वंदन व कोटी कोटी प्रणाम. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या बांधवांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.